जय भीम सर्वांना। मी राहुल कुमार आपल्या सर्वांचं बहुजन संघटकच्या या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन करत आहोत। काल आपण बाबासाहेबांची बुद्ध आणि धम्म या ग्रंथाची प्रस्तावना आपण वाचली आणि त्यात बाबासाहेबांनी हा ग्रंथ का लिहिला याबद्दल इत्थंभूत माहिती दिलेली आहे आणि यासोबत त्यांनी परिचय हा एक सुद्धा वाचणार आहोत। भारतीय जनतेच्या काही वर्गात बौद्ध धम्माबद्दल आस्था वाढत असल्याची लक्षणे दिसत आहेत। त्याचबरोबर बुद्धाचे जीवन आणि शिकवण यांच्या स्पष्ट आणि सुसंगत निवेदनाची मागणीही उत्तरोत्तर वाढत आहे। जो कोणी बौद्ध नाही त्यांच्याकरिता बुद्धाचे जीवन आणि त्याची शिकवण समग्रतेने सुसंगतपणे प्रस्तुत करणे कठीणतम कर्म होय। निकायावर अवलंबून राहून बुद्धाच्या जीवनाविषयीची संपूर्ण कथा सुसंगतपणे मांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते किती कठीण काम आहे याची जाणीव होते, परंतु त्याच्या शिकवणीचा काही भाग सुसंगतपणे प्रस्तुत करणे त्याहूनही कठीण आहे हेही प्रत्ययास। जगात जेवढे धर्मसंस्थापक होऊन गेले त्यात बौद्ध धम्माच्या संस्थापकाचे जीवन व शिकवण पूर्णांशाने आणि सुसंगतपणे सादर करण्यात जी समस्या उपस्थित होते ती गोंधळात टाकणारी नसली तरी ती निश्चित गुंतागुंतीची आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही। या समस्येचे निदान व्हावे, ही समस्या सोडवली जावी आणि बौद्ध धम्माच्या आकलनाचा मार्ग सुलभ व्हावा हे आवश्यक नाही काय? जे बौद्ध आहेत निदान त्यांनी तरी या समस्येवर खुली चर्चा करावी आणि यावर जेवढा प्रकाश टाकता येईल। आणि वृद्ध मनुष्य पाहिला। सकृत दर्शनीच हे हास्यास्पद वाटते। बुद्धाने वयाच्या 29व्या वर्षी प्रवज्जा ग्रहण केली। हे तीन दृश्य पाहून त्याने प्रवज्जा ग्रहण केली असेल तर त्याला ही तीन दृश्य पूर्वी कधीही दिसली नसणे कसे शक्य आहे? या नित्याच्या घटना आहेत ज्या शेकडोंनी घडत असतात, म्हणून तत्पूर्वी त्या बुद्धाच्या सहजच नजरेस पडल्या नसतील हे कसे शक्य आहे? त्याने प्रथमच या घटना पाहिल्या हे परंपरागत स्पष्टीकरण स्वीकारणे अशक्य आहे। हे स्पष्टीकरण विवेकास पटण्यासारखे नाही आणि स्वीकारण्याजोगेही नाही। परंतु या प्रश्नाचे हे उत्तर नसेल तर मग खरे उत्तर कोणते? दुसरी समस्या 4 आर्य सत्यांनी निर्माण केली आहे। बुद्धाच्या मूळ शिकवणीत त्यांचा अंतर्भाव होतो काय? हे सूत्र बौद्ध धम्माच्या मुळावरच आघात करणारे आहे। जीवन म्हणजे दुःख, मृत्यू म्हणजे दुःख आणि पुनर्जन्म म्हणजेही दुःख, तर सर्व काही संपलेच म्हणावे लागेल। मग धम्म आणि तत्वज्ञान माणसाला या जगी सुखप्राप्तीसाठी सहाय्यक होऊ शकणार नाही। जर दुःखापासून मुक्ती नसेल तर धम्मच काय करणार? जर जन्मच मुळात दुःखमय असेल तर बुद्ध तरी आपणास दुःखापासून मुक्त करण्यासाठी काय करू शकतो? अबौद्धांनी बौद्ध धम्म ग्रहण करण्याच्या मार्गात ही 4 आर्य सत्ये मोठीच बाधा होय। कारण ही 4 आर्य सत्ये माणसाला आशावाद नाकारतात। ही 4 आर्य सत्ये बौद्धाला प्रभूत आहे अथवा भिक्खूंनी ती मागाहून प्रक्षिप्त केली आहे। तिसरी समस्या आत्मा, कर्म आणि पुनर्जन्माच्या सिद्धांताशी संबंधित आहे। बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व नाकारले, परंतु त्याने कर्म आणि पुनर्जन्माच्या सिद्धांत प्रतिपादिला असेही म्हटले जाते। मग लगेच प्रश्न उपस्थित होतो, जर आत्मा नाही तर कर्म कसे असू शकते? जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकतो? हे गोंधळात टाकणारे प्रश्न आहे। कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द बुद्धाने कोणत्या अर्थाने योजिले? तत्कालीन ब्राह्मणांनी हे शब्द ज्या अर्थाने योजिले त्यापेक्षा भिन्न अर्थाने बुद्धाने हे शब्द योजिले होते काय? असे असेल तर ती कोणत्या अर्थाने? ब्राह्मणांनी ज्या अर्थाने हे शब्द योजिले त्याच अर्थाने बुद्धाने हे शब्द योजिले होते काय?
असे असेल तर आत्म्याचे अस्तित्व नाकारणे आणि कर्म आणि पुनर्जन्मावर विश्वास यात विसंगती नाही काय? ही विसंगती निवारणे आवश्यक आहे. चौथी समस्या भिक्खूंसंबंधी आहे. भिक्खू संस्था निर्माण करण्यात बुद्धाचा हेतू काय होता? काय त्याचा हेतू परिपूर्ण माणूस निर्माण करणे हा होता, अथवा त्याचा हेतू आपले आयुष्य मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञ म्हणून लोकांच्या सेवेत समर्पित करेल असा समाजसेवक निर्माण करणे हा होता? हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. लोकांच्या सेवेत समर्पित करेल असा हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. यावरच बौद्ध धम्माचे भवितव्य अवलंबून आहे. भिक्खू म्हणजे परिपूर्ण माणूस असा अर्थ असेल तर त्याचा बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी काहीही उपयोग नाही. कारण जरी तो परिपूर्ण माणूस असला तरी तो स्वार्थी माणूस आहे. दुसऱ्या बाजूने तो समाजसेवक असेल तर तो धम्माचे आशास्थान ठरू शकतो. या प्रश्नाचा निर्णय धम्मविषयक तात्विक सुसंगतीपेक्षा बौद्ध धम्माच्या भवितव्याच्या हिताचा विचार करून घेणे आवश्यक आहे. महाबोधी सोसायटीच्या नियतकालिकांचे वाचन मला प्रत्येक दृष्टीने निरस वाटते. असे मी म्हटले तर ते अप्रस्तुत होऊ नये. मी असे म्हणतो याला कारण प्रस्तुत साहित्य माहितीपूर्ण आणि वाचनीय नाही असे नाही. ही निरसता माझ्या मते हे साहित्य निष्क्रिय वाचकांद्वारा वाचले जाते यातून कधीही व्यक्त करीत नाहीत. वाचकांचे मौन आणि उदासीनता लेखकांना मोठ्या प्रमाणावर निरुत्साही करण्याचे निमित्त ठरते. मला आशा आहे की मी उपस्थित केलेल्या समस्या वाचकांना या निदानासाठी योगदानास उद्युक्त करतील आणि प्रवृत्त करतील. पूर्वकथन काय आहे हे आपण जरा वाचून घेऊ. प्रचलित आणि पूर्वानुभवात सुसंवाद साधणे, भावना आणि विवेक यांच्या गरजा पूर्ण होतील अशी परिस्थिती निर्माण करणे आणि भवितव्याला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास प्राप्त होणे यासाठी माणसाला प्रचलित आणि परंपरागत श्रद्धा आणि विचार यांचा वेळोवेळी पुनर्विचार करणे भाग पडते. वर्तमानात व्यावहारिक आणि तात्विक महत्वाच्या दृष्टीने समीक्षेचा आणि शास्त्रीय अन्वेषाचा विषय म्हणून धर्माचे महत्व वाढले असले तरी त्याची कारणे एक म्हणजे शास्त्रीय ज्ञान आणि विचार यांची तीव्र गतीने प्रगती. या विषयात गहन गंभीर बौद्धिक रुची. वैश्विक स्तरावर धर्मात सुधारणा करण्याची किंवा धर्माची पुनर्रचना करण्याची व्यापक प्रवृत्ती अथवा अधिक विवेकपूर्ण शास्त्रोक्त आणि न्यूनतम अंधश्रद्धेवर आधारित विचार प्रणालीची त्याऐवजी स्थापना करण्याची व्यापक प्रवृत्ती. आणि धर्माला प्रभावित करणाऱ्या किंवा धर्माने प्रभावित होणाऱ्या सामाजिक, राजनैतिक आणि आंतरराष्ट्रीय घटना होत. जेव्हा एखाद्या कार्याच्या किंवा परिस्थितीच्या नैतिक आणि सदाचार विषयक मूल्यांविषयी प्रश्न उपस्थित होतो तेव्हा धर्माच्या मूल्याबाबतही प्रश्न उपस्थित होतो आणि अंतर्यामी ढवळून काढणारे हे सर्व गहन अनुभव अत्यंत मूलभूत अशा विचारांच्या श्रद्धांच्या ते विचार अथवा त्या श्रद्धा धार्मिक असो अथवा नसो पुनर्विचारासाठी बाध्य करतात. अंतिमतः न्याय, मानवाचे भवितव्य, ईश्वर आणि विश्व याविषयी प्रश्न उपस्थित होतात आणि त्या अनुषंगाने धार्मिक अन्य विचारांचा परस्पर सहसंबंध, सर्वसामान्य ज्ञानाची साधारता आणि अनुभव आणि सत्य यांच्या व्यावहारिक संकल्पना या संबंधीचे प्रश्न यात गुंफले आहे. सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अँड एथिक्स खंड 10 पृष्ठ क्रमांक 679 यातून हे घेतलेलं आहे. किंवा आतापर्यंत चालत आलेल्या ज्या काही बुद्धाने गृहत्याग का केला किंवा याची कारणासंबंधी एक विवेचन केले आहे आणि त्यामुळे आपण हा ग्रंथ वाचताना कोणता दृष्टिकोन ठेवला पाहिजे, हा ग्रंथ आपण का वाचला पाहिजे, काय समजून घ्यायचं या ग्रंथामध्ये याची माहिती किंवा त्याचा उद्देश या प्राकथनामधून, या परिचयामधून आपल्याला होतो. त्यामुळे बुद्ध हा निराशावादी धम्म आहे की आशावादी धम्म आहे? बुद्ध आपल्याला दुःख किंवा निराशा देतो की धम्म आपल्याला सुख आणि आशा देतो? हे प्रश्न या निमित्ताने आपल्याला विचारायचे आहेत. आणि हा ग्रंथ वाचत असताना
ज्यावेळेस आपण शेवटी जाऊ त्यावेळेस या प्रश्नाची उत्तर आपल्याला नक्कीच मिळतील अशी आशा करतो. आपण प्रथम खंडाला वाचायला सुरुवात करूया, ज्यामध्ये जन्म ते प्रवज्या बुद्धाचे कुळ या संबंधात लिहिलं आहे. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारत हे एकच सलग प्रभुत्व संपन्न राज्य नव्हते. देश अनेक राज्यात विभागला होता. काही राज्य मोठी होती, काही लहान. त्यापैकी काही राज्य राजवटीखाली होती, इतर नव्हती. राजाच्या राजवटीखाली असलेली राज्ये एकूण 16 होती. त्यांची नावे अंग, मगध, काशी, कोशल, वृज्जी, मल्ल, वेदी, वत्स, कुरु, पांचाल, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज अशी होती. ज्या राज्यात राजाची राजवट नव्हती त्या राज्यांची नावे कपिलवस्तूंचे शाक्य, पावा आणि कुशिनाराचे मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विरेह, रामग्रामचे कोलिय, अल्लकप्पचे बोली, केसपुत्तचे कलिंग, पिप्पलवनचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सुसुमारगिरी होती ते भग्ग अशी होती. राजाच्या राजवटीखाली असलेली राज्य जनपद म्हणून, तर एकछत्री राजाच्या राजवटीखाली नसलेली राज्य संघ किंवा गण म्हणून ओळखले जात. जी राज्य राजाच्या राजवटीखाली असलेली होती त्यांना जनपद म्हणून, तर एकछत्री राजाच्या राजवटीखाली नसलेली राज्य म्हणजे संघ किंवा गण म्हणून ओळखली जात. राजा राज्य करत होता त्याचे एक छत्री अंमल होते, त्याला जनपद असे म्हणतात. तर कपिलवस्तू येथील शाक्यांच्या राज्य प्रणालीच्या स्वरूपाविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे तेथे प्रजासत्ताक राज्य पद्धती होती की अल्प लोकसत्ताक राज्य पद्धती होती याविषयी निश्चित सांगता येत नाही. एवढे मात्र पक्के माहित आहे की शाक्यांच्या प्रजासत्ताकात त्यावेळी अनेक राजघराणी होती आणि ती राजघराणी ठराविक क्रमाने एका पाठोपाठ अशी राज्य करीत असत. या राजघराण्याच्या प्रमुखाला त्यावेळी राजा संबोधले जाई. सिद्धार्थ गौतमाच्या जन्मसमयी शुद्धोधन राजा होता. राज्य करण्याची त्याची पाळी. शाक्य राज्य भारताच्या उत्तर पूर्व भागात स्थित होते. ते एक स्वतंत्र राज्य होते, परंतु नंतरच्या काळात कोशल नरेशाने त्या राज्यावर आपली प्रभुसत्ता प्रस्थापित केली होती आणि या प्रभुसत्तेचा परिणाम असा होता की शाक्य राज्य कोशल नरेशाच्या पूर्वानुमतीशिवाय काही विषयांसंबंधात आपल्या सार्वभौम राजकीय अधिकारांचा उपयोग करू शकत नव्हते. म्हणजे कोशल नरेशाच्या अधिपत्याखाली असल्यामुळे काही अधिकार ते स्वतः घेऊ शकत नव्हते, काही निर्णय ते स्वतः घेऊ शकत नव्हते. त्यासाठी त्यांना कोशल नरेशाचा आदेश किंवा त्याचा निर्णय अंतिम घेणे आवश्यक असायचे किंवा त्याची सूचना घेणे आवश्यक असायचे. त्या काळात जी राज्य अस्तित्वात होती त्यात कोशल हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. त्याचप्रमाणे मगध हे सुद्धा एक सामर्थ्यशाली राज्य होते. कोशल नरेश प्रसेनजित आणि मगध नरेश बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होत. आता बुद्धाचे पूर्वज कोण याबद्दल आपण सांगू. शाक्याची राजधानी कपिलवस्तू नावाने संबोधली जात असे. कदाचित कपिलवस्तू हे नाव महान बुद्धिप्रामाण्यवादी कपिल यांच्या नावावरून पडले असावे. कपिलवस्तू नगरीत जयसेन नावाचा शाक्य राज्य करीत होता. सिंहहनु हा त्याचा पुत्र. सिंहहनुचा विवाह कच्चना हिचेशी झाला. सिंहहनुला शुद्धोधन, शुक्लोधन, धौतोधन, शाक्योधन आणि अमितोधन असे 5 पुत्र होते. शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता. महामायेच्या पित्याचे नाव अंजन आणि मातेचे नाव सुलक्षणा होते. अंजन कोलीय होता. तो देवदह नावाच्या खेड्यात वास्तव्यास होता. शुद्धोधन हा महान योद्धा होता. जेव्हा शुद्धोधनाने शौर्याचा परिचय दिला तेव्हा त्याला दुसरा विवाह करण्याची अनुमती मिळाली. त्याने महाप्रजापतीची द्वितीय भार्या म्हणून निवड केली. महाप्रजापती ही महामायेची
मोठी भगिनी. शुद्धोधन हा धनधान्य संपन्न असा गृहस्थ होता. तो विस्तीर्ण अशा भूमीचा स्वामी होता. त्याच्याकडे भरपूर सेवक होते. असे म्हटले जात होते की त्याच्या स्वामित्वाखालील भूमीच्या नांगरणीसाठी एका वेळी 1000 नांगरांचा उपयोग करावा लागत असे. तो ऐश्वर्य संपन्न जीवन जगत होता. त्याचे अनेक राजप्रसाद होते. तर या ठिकाणी आपल्याला एक लक्षात येतं की बुद्धाचे जे पूर्वज होते हे त्या काळी राजे होते आणि शुद्धोधन जो होता हा शेतीप्रिय राजा होता. त्याच्या अधिपत्याखाली असलेली जी काही जमीन होती, जी काही भूमी होती, ही भूमी नांगरण्यासाठी जवळपास एकाच वेळी 1000 नांगरांचा गरज भासत असे. यावरून तो भूमिपुत्र होता, तो भूमीला मानणारा होता आणि या पद्धतीनं सिद्धार्थ गौतमाच्या वडिलांविषयी ही माहिती या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे. तर यावरून आपण लक्षात घेतले की बुद्धाचं कुळ आणि बुद्धाचे पूर्वज यांची माहिती आपल्याला या सध्याच्या वाचनातून मी दिलेली आहे. आणि बुद्धाचा जन्म हा आपण उद्याच्या अंकात बघूयात. तोपर्यंत इथेच थांबूयात. धन्यवाद. जय भीम, जय भारत.